य नमः। यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरश्शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत। युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं किं वाप्येकं परायणम् स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्। को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किञ्जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्। भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः। तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन् नमस्यांश्च यजमानस्तमेव च। अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्। ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनम् लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्। एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा। परमय्यो महद्ब्रह्म परमय्यो महत्तेज परमय्यो महत्तपः परमय्यो महद्ब्रह्म परमय्यः परायणम्। पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययः पिता। यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये। तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपतेः विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम्। यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये। ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छन्दोनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः। ॐ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं परमविष्णुं महेश्वरम् अनेकरूपं दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम्। अस्य श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनाम स्तोत्रमाला मन्त्रस्य श्रीभगवान् वेदव्यास ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्रीकृष्ण परमात्मा देवता अमृतांशोद्भवो भानुरिति बीजं देवकी नन्दनसृष्टीति शक्तिः त्रिसामा सामगस्सामीति हृदयं शङ्खवृन्दन्दकी चक्रीति कीलकम् शार्ङ्गधन्वा गदाधर इत्यस्त्रं रथाङ्गपाणिरक्षोभ्य इति कवचम् उद्भवः क्षोभणो देव इति परमो मन्त्रः। श्रीपुरुषोत्तममासनिमित्तेन श्रीभगवान् महाविष्णोः प्रीत्यर्थे विष्णुसहस्रनाम जपे विनियोगः। अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ज्यांना ज्यांना म्हणता येईल त्यांनी माझ्याबरोबर विष्णू सहस्रनाम म्हणा. ज्यांच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक घेऊन म्हणा, नाही तर मोबाईलवर आहेच विष्णू सहस्रनाम, येईल PDF लगेच गुगलवरनं. माझ्याबरोबर ज्यांना म्हणता येईल त्यांनी म्हणा, कारण आत्ता अधिक महिना चालू आहे आणि आज अमृतसिद्धी योग आहे. आज पौर्णिमा पण आहे आणि अमृतसिद्धी हा पंचांगामध्ये योग आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला, या वेळेला, या मुहूर्तावर जर का आपल्याला विष्णू सहस्रनाम आपण पठण केलं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाचा जर का आपण जप केला तर त्याचा आपल्याला या पंचांगातल्या मुहूर्तामुळे सहस्रपट किंवा दशसहस्रपट आपल्याला फल मिळेल, असं या मुहूर्ताचं महात्म्य आहे. एक तर पुरुषोत्तम मास चालू आहे, त्याच्यातली ही पौर्णिमा आणि त्याच्यात असलेलं नक्षत्र आणि त्याच्यात असलेला वार, म्हणजे आज सूर्याचा वार आहे आणि नक्षत्र याचा योग होऊन आज अमृतसिद्धी योग आहे आत्ता. त्यामुळे याच्यावर विष्णू सहस्रनाम अगदी जरूर पठण करा. सगळ्यांना मिळून आपल्याला त्याचं दशसहस्रपट 10,000 पट आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होईल. फक्त पायातल्या चप्पल थोड्याशा आपल्या बाजूला ठेवून म्हणा, एवढंच मी म्हणेन. चपला काढून म्हणा ओम. आणि मी अत्यंत सावकाश म्हणणार आहे, माझ्या घाईघाईने म्हणणार नाही, त्यामुळे तुम्हाला माझ्याबरोबर म्हणण्याचा आनंद घेता येईल. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो दाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोमर प्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्तविष्टस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतरदनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुरादर्शः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अह संवत्सरो व्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वर सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवा
अमृत शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनगो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु रमोघः शुचिरोर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुश्रीमानमेयात्मा महाद्रिधृक महेश्वासो महीभरता श्रीनिवासः सदाङ्गतिः अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणशास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशूद्भवो भानुशशबिन्दुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पावनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः युगादिकृत् युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रतिदः प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः शूरः शौर्यर्जनेश्वरः अनुकूलशतावरतः पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भः शरीरभृत महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानुदो ध्रुवः
परार्धे परमस्पष्टस्तुष्टपुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः पुरुष प्राण प्राणद प्रणव पृदुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरदोक्षजः ऋतुस्सुदर्शनः काल परमेष्टि परिग्रहः उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्टो भूर्धर्मयूपो महामकः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीयना यज्ञ ईज्यो महेज्यश्च क्रतुः सदाङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जतक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्त्वस्थसिंहो भूत महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः सोमपोमृतपः सोमः पुरुजित्पुरुषोत्तमः विनयोजयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्बोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत महावराहो गोविन्दस्तुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोचितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिः परायणं शुभाङ्गः शान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांवरः श्रीधः श्रीशः श्रीनिवास श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गः शतानन्दो ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा अनिरुद्धो प्रतिरतः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिन्निहावीरः शौरिशूर जनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहारी कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरो नन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवरधनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः
महाक्रमो महाकरमा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णपूरयिता पुण्यपुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासस्सुया मुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोता पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिशताननः एको नैकः सवः किञ्यत्तत्पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमशून्यो घृताशीरचलश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधाधराधरः तेजो वृषोद्युतिधरः सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् वर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभांगो लोकसारंगः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महारथो महागरतो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः परजन्यः पावनो निलः अमृतांशो मृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधो दुम्बरोऽश्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिरनघोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अणुर्बृहत्कृशस्थूलो गुणबृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमः आश्रमश्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्वेदो दण्डो दमहितादमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियारोह प्रियकृत्प्रीतिवर्धनः विहाय स गतिर्ज्योतिः सुरचुर्हुत भुक् विभु रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनन्तो हुत भुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्योर्जितशासनः शब्दातिगः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतवय पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारुणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनपर्यवस्थितः रूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीम पराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागरः
ऊर्ध्वगः सत्पदाचार प्राणद प्रणवपणः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिगः भूर्भुवस्वस्तरुस्तारः सपिता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञी यज्ञभुक् यज्ञसाधनः यज्ञान्तकृत् यज्ञगुह्यम् अन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैकानः सामगायनः देवकी नन्दनस्रष्टा क्षितीश पापनाशनः शङ्खबृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः सर्वप्रहरणायुध ॐ नम इति ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितं य इदं शृणुयान्नित्यं यश्चापि परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किञ्चित् सौमुत्रेह च मानवः वेदान्तको ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्योदन समृद्धः स्यात् शूद्रः सुखमवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्ममर्धार्थी चार्थमाप्नुयात् कामानवाप्नुयात् कामी प्रजार्थी चाप्नुयात् प्रजाम् भक्तिमान् यः सदोत्थाय शुचिस्तद्गतमानसः सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत् प्रकीर्तयेत् यशः प्राप्नोति विपुलं ज्ञातिप्राधान्यमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमं न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजश्च विन्दति भवत्यरोगोद्युतिमान् बलरूपगुणान्वितः रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बन्धनात् भयान्मुच्येत भीतस्तु मुच्येतापन्न आपदः दुर्गाण्यतितरत्याशु पुरुषः पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण नित्यं भक्तिसमन्वितः वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेवपरायणः सर्वपापविशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनं न वासुदेवभक्तानामशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्युजराव्याधि भयं नैवोपजायते इमं स्तवमधीयानः श्रद्धा भक्तिसमन्वितः युज्येतात्मा सुखक्षान्ति श्रीधृति स्मृतिकीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां पुरुषोत्तमे द्यौः स चन्द्रार्कः नक्षत्रा खन्दिशो भूर्महोदधिः वासुदेवस्य वीर्येण विद्रुतानि महात्मनः ससुरासुरगन्धर्वं सयक्षो रकराक्षसं जगद्वशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धिः सत्त्वं तेजो बलं धृतिः वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च सर्वागमानामाचारप्रथमं परिकल्पते आचारप्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषयः पितरो देवा महाभूतानि धातवः जङ्गमा जङ्गमञ्चेदं जगन्नारायणोद्भवम् योगो ज्ञानं तथा साङ्ख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत् सर्वं जनार्दनात् एको विष्णुर्महद्भूतं पृथग्भूतान्यनेकशः त्रीन् लोकान् व्याप्य भूतात्मा भुङ्क्ते विश्वभुगव्ययः इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तितं पठेद्य इच्छेत् पुरुषः श्रेयः प्राप्तुं सुखानि च विश्वेश्वरमजं देवम् जगदप्रभवाप्ययं भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् अर्जुन उवाच
पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभ सुरोत्तम भक्तानामनुरक्तानां त्राता भवजनार्दन श्रीभगवानुवाच यो मान्नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पाण्डव सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानन्त वासुदेव नमोऽस्तुते वासनाद् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः आकाशात् पतितन्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति एष निष्कण्टकः पन्था यत्र सम्पूज्यते हरिः कुपथन्तं विजानीयात् गोविन्दरहितागमम् सर्ववेदेषु यत्पुण्यं सर्वतीर्थेषु यत्फलं तत्फलं समवाप्नोति स्तुत्वा देवं जनार्दनं यो नरः पठते नित्यं त्रिकालं केशवालये द्विकालमेककालं वा क्रूरं सर्वं व्यपोहति दह्यन्ते रिपवस्तस्य सौम्या सर्वे सदाग्रहाः विलीयन्ते च पापानि स्तवे ह्यस्मिन् प्रकीर्तिते येन ध्यातश्रुतो येनायं पठ्यते स्तवः दत्तानि सर्वदानानि सुराः सर्वे समर्चिताः इह लोके परे वापि न भयं विद्यते क्वचित् नाम्नां सहस्रं योदीते द्वादश्यां मम सन्निधौ शनैर्दहति पापानि कल्पकोटिशतानि च अश्वत्थसन्निधौ पार्थ ध्यात्वा मनसि केशवं पठेन्नाम सहस्रं तु गवाङ्कोटिफलं लभेत शिवालये पठेन्नित्यं तुलसी वनसंस्थितः नरो मुक्तिमवाप्नोति चक्रपाणेर्वचो यथा ब्रह्महत्यादिकं घोरं सर्वपापं विनश्यति विलयं यान्ति पापानि चान्यपापस्य का कथा सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति इति श्रीमन्महाभारते शतसाहस्र्यां संहितायां वैयासिक्यामानुशासनिके पर्वणि दानधर्मेषु भीष्मयुधिष्ठिरसंवादे श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम् नमो भगवते वासुदेवाय श्रीगणेशाय नमः अर्जुन उवाच किन्नु नाम सहस्राणि जपन्ते च पुनः पुनः यानि नामानि दिव्यानि तानि चाचक्ष्व केशव श्रीभगवानुवाच मत्स्यं कूर्मं वराहं च वामनं च जनार्दनं गोविन्दं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनं पद्मनाभं सहस्राक्षं वनमालिं हलायुधं गोवर्धनं ऋषिकेशं वैकुण्ठं पुरुषोत्तमम् विश्वरूपं वासुदेवं रामं नारायणं हरिं दामोदरं श्रीधरं च वेदाङ्गं गरुडध्वजम् अनन्तं कृष्णगोपालं जपतो नास्ति पातकं गवाङ्कोटिप्रदानस्य अश्वमेधशतस्य च कन्यादानसहस्राणां फलं प्राप्नोति मानवः अमायां वा पौर्णमास्याम् एकादश्यां तदैव च सन्ध्याकाले स्मरन् नित्यं प्रातःकाले तथैव च मध्याह्ने च जपन्नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते इति श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रीविष्णोः अष्टाविंशतिनामस्तोत्रं सम्पूर्णम्। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। थोड्या टाळ्या वाजवून म्हणा श्रीराम जय राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। संपूर्ण विष्णू सहस्रनाम आपलं पठण झालेलं आहे। एका अर्थाने आज पौर्णिमा अमृत सिद्धी योग असा आहे। अजून एक महत्त्व असं आहे की शिवालये पठेन नित्यम तुलसी वन संस्थितः असं म्हटलेलं आहे। आत्ता आपण खऱ्या अर्थाने मृत्युंजय महादेवाच्या प्रांगणातच आहोत। आपण एक मधला रस्ता सोडला तर समोर मृत्युंजय आहे। त्यामुळे शिवालये पठेन नित्यम म्हणजे जसा आज अमृत सिद्धी योग आहे, पौर्णिमा आहे, रविवार आहे, नक्षत्र आहे, तसा आज हा पण योग आहे की आपण त्या शिवाच्या प्रांगणातच विष्णू सहस्रनाम म्हणतोय। त्यामुळे आपलं विष्णू सहस्रनाम त्यांच्याहीपर्यंत पोचलं आहे नक्की। त्यामुळे तेही आपल्या विष्णू सहस्रनामाचं पुण्य अधिक करून देणार आहेत आपल्याला नक्कीच। म्हणजे मला तर म्हणता म्हणता ही गोष्ट जाणवली की ते आहेत महाराज तिथे बसलेले आणि पिंपळाचं झाड पण आहे तिथे, पिंपळ पण आहे, त्याचंही सान्निध्य। कुठल्याही झाडाचा मंदिराचा जो ऑरा असतो तो ऑरा काही योजनापर्यंत लांब असतो, काही योजना त्याची प्रभा असते। म्हणजे आपण बघतो ना, देवाचा फोटो बघितला तर मागे असं त्याचं वलय असतं बघा, प्रकाशाचं जोत, ते आपल्याला फोटोत काढलेलं असतं म्हणून कळतं, पण ॲक्च्युली अदृश्य रूपामध्ये प्रत्येक देवाचा तसा ऑरा असतो, प्रत्येक मंदिराचा ऑरा असतो आणि तो ऑरा काही योजनापर्यंत लांब असतो। म्हणून जेवढ्या लांब तो त्या मंदिराचा कळस दिसतोय तिथपर्यंत त्याचा नक्कीच ऑरा असतो त्या मंदिराचा, आणि आपण त्या ऑऱ्यामध्येच आहोत। त्यामुळे 100% आपल्याला त्या शिवांच्या सान्निध्यामध्ये विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं फल आपल्याला मिळालं आहे। अजून एक 2 किंवा 3 मिनटं फक्त, जास्ती नाही। ओम नमो भगवते वासुदेवाय मी या तानपुरा लावून असं छान स्वरावर मी म्हणणार आहे, तर तुम्ही ध्यान करावं या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रावरती। तर ध्यान असं करायचं की ध्यान करताना आपला अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट एकमेकांना असं चिकटवून ठेवा। आपल्या हाताचा जो मागचा तळवा आहे, मग मागचा जो भाग आहे मनगटाचा, हा भाग बरोबर आपल्या गुडघ्याला टेकलेला हवा। हाताची मुद्रा अशी ठेवा आणि कॉन्सन्ट्रेशन करताना आपल्या नाभीवरती कॉन्सन्ट्रेशन करा। आपली नाभी आणि 2 हाताचे तळवे, हा जो ट्रायंगल तयार होतो ब्रह्मा विष्णू महेश, ह्या ट्रायंगलवरती ध्यान करा। त्यातला मध्यबिंदू आपली नाभी ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मी म्हणतो, तुम्ही तुमच्या मनात माझ्याबरोबर त्याचा जप करा। तुम्ही मोठ्यांनी म्हणाला, मी सांगितलं की मोठ्यांनी म्हणा, पण तुम्ही सगळ्यांनी ध्यान करा, त्याचा एक आपण आनंद घेऊया। छान AC लागलेला आहे आणि इथे आपल्याला काही कुठलाही डिस्टर्ब नाही, शांत आहे। एक 2-3 मिनटं त्या वासुदेवाचं स्मरण करूया आपण, त्या पुरुषोत्तम भगवंतांना आतून आपण भेटूया, आतून त्यांची भेट घेऊया।
नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवते वासुदेवाय. नमो 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 भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. आता सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणत राहा. नमो भगवते वासुदेवाय. 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 नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेव. आता हात असेच एक सेकंदभर शांत डोळे उघडू नका. आपले जे दोन्ही हात आहेत ते सावकाशपणे हाताची मुद्रा केलेली सोडा. दोन्ही जे हात आहेत ते आपल्या एकमेकांच्या वरती अलगद असे एकमेकांना चोळत राहा. ते हात चोळत असताना आपली वंदन नमस्काराची मुद्रा होते. त्या वासुदेवाला आपल्या डोळ्यासमोर आणा. त्या भगवंताचे चरण आपल्या डोळ्यासमोर आणा. त्या भगवंताचं रूप शंख चक्र गदा कमळ असं धारण केलेलं चतुर्भुज रूप, ज्या रूपामध्ये ध्रुवाला त्यांनी दर्शन दिलं, ज्या रूपामध्ये प्रल्हादाला त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं आणि ज्या रूपाने त्यांनी अनेक भक्तांचं कल्याण केलं, असं रूप आपल्या डोळ्यासमोर आणा. त्याला वंदन करा आणि आपले हात चोळून झालेले त्याच्यामध्ये जी एनर्जी निर्माण झालेली आहे ती आपल्या दोन्ही डोळ्यांवरती, गालांवरती, दोन्ही कानांवरती आपल्या हातांचा स्पर्श करून ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ती एनर्जी आलेली आहे अशी कल्पना करा. आणि मग हळू सावकाश आपले डोळे उघडा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या पुरुषोत्तम महिन्याबद्दल जर का चिंतन करायचं झालं तर काय करता येईल, हा सगळा जो कार्यक्रम आपण आयोजित करतोय, या अधिक मासाला विशेष असं काय महत्त्व आहे की त्या महिन्यामध्ये या पुरुषोत्तमाचं नाव घ्यायला महत्त्व आहे, या पुरुषोत्तमाची उपासना करण्याला महत्त्व आहे. असं काय या महिन्याचं वैशिष्ट्य आहे ते आपण एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की असं काय आहे या अधिक महिन्यामध्ये. हा अधिक महिना येतो कसा मुळामध्ये, तर आपल्याकडे दोन प्रकारची पंचांग आपण वापरतो. एक म्हणजे आहे सूर्य पंचांग आणि एक आहे चंद्र पंचांग. सर्वसाधारणपणे सूर्य आणि चंद्र या दोघांनाही प्रत्येकाचं स्वतंत्र वर्ष आहे आणि त्यातला जो सूर्य आहे, या सूर्याला स्वतःचं वर्ष पूर्ण करण्याकरता सर्वसाधारणपणे 365 दिवस लागतात सूर्याला त्याचं वर्ष पूर्ण करायला. आणि चंद्राला जर का त्याचं वर्ष पूर्ण करायचं असेल तर चंद्राला 354 दिवस लागतात वर्ष पूर्ण करायला. म्हणून 365 सूर्याचे दिवस आणि 354 चंद्राचे दिवस, म्हणजे दरवर्षी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये प्रत्येक वर्षाला 11 दिवसाचा फरक पडला. गतीमध्ये सुद्धा असा फरक आहे की सूर्य आणि चंद्र हे दोघेही जण स्वतःच्या गतीने, सूर्य तर फिरत नाही, स्वतःच्या जागेवरच आहे, परंतु सूर्य आणि चंद्र या दोघांच्याही गतीमध्ये अंतर रोज पडत राहतं. म्हणजे सूर्याला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये येण्याकरता जवळजवळ 1 महिन्याचा काळ लागतो. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत येते आणि सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो. मात्र चंद्र हा इतका फास्ट बरोबर फिरतो की 2.25 दिवसामध्ये तो 1 नक्षत्र ओलांडून पलीकडे जातो आणि सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 दिवसामध्ये तो दुसऱ्या राशीत जातो. 2 ते 2.5 दिवसामध्ये अशा पद्धतीने बरोबर तोही पुढे जातो. मग त्याचा वेग आणि सूर्याचा वेग याचा कुठेतरी एक समन्वय राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दर 1 वर्षाने हे जे 11 दिवस प्रत्येक दोघांच्या मध्ये राहतात, समजा 3 वर्ष जर का झाली तर 3 वर्षांनी 11 त्रिक 33 बरोबर दिवस शिल्लक राहतात.
समजा जर का अधिक महिना पंचांगाने आणला नाही तर काय होईल? मला एकाने परवा विचारलं की अधिक महिना नाही आणला तर काय होईल? नको अधिक महिना. तर म्हटलं गणपती तुम्हाला मार्चमध्ये बसवावे लागतील आणि होळी पौर्णिमा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये साजरी करावी लागेल. असं उलटं होऊन जाईल ना. तेवढे दिवस जर का तुम्ही ते मॅच केले नाहीत तर त्या त्या ऋतूंप्रमाणे त्या त्या महिन्यामध्ये तो उत्सव येणार नाही, ते दिवस मॅच होणार नाहीत. म्हणून मग इथे काय केलं, आणि जेव्हा आम्ही एखाद्या पंचांग घेऊन मुहूर्त काढायला जातो तेव्हा पंचांगामध्ये सूर्याचाही विचार केला जातो, चंद्राचाही विचार केला जातो आणि एक सावनमान म्हणून आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला मुहूर्त दिलेला असतो. तुम्हाला जर का या तिघांनी याच्यामध्ये जर का 33 दिवसांचा फरक पडलेला आहे 3 वर्षांनी, आणि तो जर का भरून कुठेतरी काढायचा असेल तर 1 महिना तुम्हाला अधिक महिना धरावाच लागेल. या महिन्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की या महिन्यामध्ये संक्रांत येत नाही, म्हणजे या महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जात नाही. मागच्या महिन्यामध्ये सूर्य ज्या राशीमध्ये होता त्याच राशीमध्ये आता आहे, आणि हा महिना संपला की 17 जूनला किंवा 18 जूनला तो दुसऱ्या राशीत जाईल. म्हणजे सूर्य संक्रांत या अधिक महिन्यात नाही. या अधिक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत नसल्यामुळे कोणताही मुहूर्त नाही या महिन्यामध्ये. लग्न नाही, मुंज नाही, वास्तुशांत नाही, गृहप्रवेश नाही, कुठलाच मुहूर्त नाही या महिन्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मुहूर्त नाही, श्राद्धसुद्धा या महिन्यात नाही करत, श्राद्धसुद्धा या महिन्यात येत नाही. फक्त नियम असा आहे की जर का एखादी व्यक्ती निधन पावली तर त्याचं पहिलं वर्ष श्राद्ध जर का, म्हणजे समजा उदाहरणार्थ मागच्या वर्षी एखादी व्यक्ती गेली आणि ती जर का या ज्येष्ठ महिन्यातच ती व्यक्ती गेली असेल आणि यावर्षी नेमका ज्येष्ठ महिना अधिक आला तर त्याचंच वर्ष श्राद्ध फक्त याच्यामध्ये होऊ शकतं. पण रेग्युलर जे आपलं सांवत्सरिक आईवडिलांचं श्राद्ध येतं ते जरी ज्येष्ठ महिन्यात येत असेल तरी ते या महिन्यात आपल्याला करता येणार नाही, ते याच्या पुढच्या निजच ज्येष्ठामध्ये करावं लागतं. कारण कालगणना दिवसांचा हिशोब वर्षाचा तसा होतो, म्हणजे बाकी या महिन्यामध्ये काहीच होत नाही. संपूर्ण महिन्याला प्रत्येक महिन्याची देवता आहे आणि या सगळ्या प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी महत्त्व आहे. उदाहरणार्थ महिन्यांमध्ये भगवंताने सांगितलं मासाना मार्गशीर्षोस्मी, संपूर्ण महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. तसं या प्रत्येक महिन्याला भगवंताचं एक नाव आहे. अच्युत, जनार्दन, अनंत, उपेंद्र, असं 12 महिन्यांना विष्णूंची नावं आहेत. त्याला विष्णू मास असं म्हणतात. तर या सगळ्या महिन्यांमध्ये हा जो पुरुषोत्तम मास आहे अधिक, याला बिचारायला कुठलंच काही नाव नव्हतं आणि हा तर राहिला शिल्लक. सगळ्यांना नावं मिळाली, सगळ्यांच्यामध्ये काही पुण्यकर्म, सगळं मुहूर्त निघाले, सगळं निघालं. हा महिना चिंताक्रांत झाला आणि म्हणाला की मलाच काही नाव नाही आहे, माझ्यामध्ये काही कोणी कर्म करत नाही, मला धोंड्याचा महिना म्हणतात. तर असं कसं काय? म्हणून या महिन्याने असं ठरवलं की आपण आता दुसरं तिसरं नाही, आपण भगवान विष्णूंना शरण जाऊया. म्हणून हा महिना विष्णूंना शरण गेला आणि नारायणाला प्रार्थना करून त्यांनी सांगितलं की देवा, मला कोणी नाही आणि जगी ज्याला कोणी नाही त्याला देव आहे. तर त्यामुळे मला या जगामध्ये कोणी विचारत नाही आहे, तुम्हीच मला आता काय ते आश्रय द्या. भगवंत म्हणाला, रे तू काय काळजी करतो, तू पण माझी विभूतीच आहेस. आणि म्हणून म्हणे मी सर्वात श्रेष्ठ असं नाव माझ्या 1 सहस्रनामामधलं एक नाव पुरुषोत्तम, हे माझ्या विष्णू सहस्रनामामधलं एक नाव आहे. ते पुरुषोत्तम नाव मी तुला देतो. आणि म्हणून या महिन्याला भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम मास असं नाव दिलं. म्हणजे संपूर्ण 12 महिने आपण जे पुण्य करतो त्याच्याऐवजी 13वा महिना अधिक पुण्य करण्याकरता आपल्याला भगवंताने दिलेला आहे. मग या महिन्याचं नावच जर का पुरुषोत्तम आहे तर मग या पुरुषोत्तमाची आराधना, पुरुषोत्तमाचा जप, पुरुषोत्तमाचं संकीर्तन हे इतर महिन्यांमध्ये जर का आपण केलं तर त्यापेक्षा अधिक महिन्यामध्ये जर का विष्णूंची सेवा आपण केली तर ती शतपट सहस्रपट आपल्याला पुण्य देते. म्हणून इतर महिन्यात विष्णू सहस्रनाम म्हणणं आणि या महिन्यात विष्णू सहस्रनाम म्हणणं याच्यामध्ये
फलामध्ये शतपटीने आपल्याला फल या महिन्यामध्ये जास्त मिळतं, कारण या महिन्यामध्ये संपूर्ण पुरुषोत्तम नावाचं भगवंताचं तत्व हे पृथ्वी तलावरती आत्ता अवतरलेलं आहे. आत्ता पुरुषोत्तम मास चालू आहे, म्हणजे भगवंताची पुरुषोत्तम नावाची विभूती आत्ता पृथ्वी तलावरती 16 जून 15 जूनपर्यंत भगवंत पुरुषोत्तम रूपामध्ये आत्ता पृथ्वीवरती आहेत. म्हणून पुरुष कोणाला म्हणायचं, आपल्या पुरुषोत्तम या विष्णू सहस्रनामामध्ये नाव येतं. पुरुष कोणाला म्हणायचं तर संस्कृतमध्ये ती व्याख्या येते. पुर म्हणजे एक नगर, असं याला पुर म्हणतात. आपल्याकडे आहे ना कामाठीपूर, अमुक कनक कानपूर, अमुकपूर, तमुकपूर अशी गावं आहेत ना आपल्याकडे. तर पूर याचा अर्थ नगर, पूर याचा अर्थ काही विभाग, पूर याचा अर्थ काही एक अनेक लोक जिथे राहतात त्याला पुर असं म्हणतात. तसं पुर या शब्दाचा अर्थ हे शरीर असा आहे. या शरीराला पण पुर असं म्हणतात. पुर शेतेती पुरुषः असा तो संस्कृतमध्ये व्याख्या केली. म्हणजे अर्थ काय झाला की हे पुर जे आहे संपूर्ण नखशिकांत, या पुरामध्ये राहणारा आणि हे पूर चालवणारा जो कोणी आपल्या हृदयामध्ये आहे तो कोण आहे, तो पुरुष आहे. म्हणून देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. मग तो जो आत्मरूपाने आमच्या शरीरामध्ये आहे तो कोण आहे तर तो पुरुष आहे. आता इथे पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. उत्तम शब्द का आला याचं कारण हा पुरुष जर का आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो पुरुष रूपाने आहे. पण उत्तम हा शब्द कशाला वापरला तर आत्मा आणि परमात्मा जो तुमच्या आमच्या वैयक्तिक ठिकाणी आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, परंतु या सर्वांना व्यापून जो राहिलेला आहे त्याला आपण परमात्मा असं म्हणतो. म्हणून वैयक्तिक आपल्या ठिकाणी पुरुष आहे, पण या सगळ्यांना व्यापणारा जो आहे तो पुरुष उत्तम आहे. आणि म्हणून तो पुरुषोत्तम मास असं या महिन्याला म्हटलेलं आहे. आपल्या विष्णू सहस्रनामामधला तिसरा श्लोक येतो बघा. अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच आणि पूतात्मा परमात्माच मुक्तानाम परमागतीही. या भगवंताला इथे या विष्णू सहस्रनामामध्ये भीष्म पितामह सांगताना म्हणतायत, अरे पूतात्मा, नुसतं पूतात्मा असं म्हणून थांबले नाहीत, परमात्माच. पूत आत्मा, पूत म्हणजे पवित्र, पूतात्मा परमात्माच. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या ठिकाणी सुद्धा शुद्ध चैतन्य जे आहे आत्मरूपाने ते भगवंताचं चैतन्य आहे आणि ते पवित्रच आहे. त्या पवित्र अंशाने प्रत्येकाच्या देहामध्ये तो पूतात्मा आहे आणि सगळ्यांना व्यापून आहे तो परमात्मा आहे. पूतात्मा परमात्माच. आणि पुढे असं म्हटलेलं आहे मुक्तानाम परमागती. आता मुक्तानाम परमागती म्हणजे भगवंताचं नाव घेतलं तर मुक्ती मिळते, पण मुक्ती मिळालेल्यांना सुद्धा मुक्ती देणारा हा आहे. मुक्तानाम परमागती म्हणजे जे मुक्त झालेले त्यांना सुद्धा परमगती देणार आहे. मला असा प्रश्न पडेल की आता जे मुक्तच झाले त्यांना अजून कसली गती पाहिजे. एकदा जर का तुम्ही या जे संसारातून मुक्त झालात तर अजून हा परमगती देणारे म्हणजे काय करणार आहे. तर त्याचं उत्तर शंकराचार्यांनी दिलेलं आहे की हा मुक्तानाम परमागती ही असं भीष्म पितामह इथं म्हणतात. याचं कारण जे जीव मुक्त झालेले आहेत त्यांना परमगती देणारे भगवंत म्हणजे कोण तर जन्म मृत्यू या चक्रामधनंही मुक्त करणारा जो आहे किंवा मरण चक्रातून मुक्त करणारा, ती परमगती प्राप्त करून देणारं विष्णू सहस्रनाम आहे. कदाचित मुक्ती मिळाल्यानंतर समजा तुम्हाला या जन्मामध्ये मुक्ती दिली, पण भगवंताला असं जर का कधी वाटलं की पृथ्वीवरती सत्पुरुषांची आवश्यकता आहे, चांगले जीव जन्माला यायला पाहिजेत, तर तो आज्ञा देईल आपल्याला की जा बाबा तू देह धारण करून एवढं कार्य पूर्ण कर आणि मग ये परत. अशा पद्धतीने ते मुक्ती देऊ शकतात. पण परमागती ही म्हणजे असा ते कधीही फतवा काढणार नाही, तुला यावंच लागणार नाही, तू कायम तिथेच राहायचं वैकुंठामध्ये. म्हणून मुक्तानाम परमागती ही अव्यय पुरुष साक्षी
क्षेत्रज्ञोक्षर एवच असं आहे. क्षेत्रज्ञ आणि अक्षर एवच. क्षेत्र म्हणजे हे शरीर आहे. संतांनी हे सगळं आपल्याला इतकं सुंदर सांगितलेलं आहे. त्यांच्या अभंगांमधनं हे सगळं व्यक्त होतं. जशी उसामध्ये साखर तसं देहात ईश्वर. जसं उसामधली साखर आपल्याला दिसत नाही, जसं दुधामधलं लोणी आपल्याला दिसत नाही, तसा चक्रपाणी आपल्या शरीरामध्ये आहे आणि तो आहे म्हणून हे आपलं शरीर कार्य करतं आहे. म्हणून या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात जास्ती महत्त्व कशाला असेल तर भगवंताच्या नावाला महत्त्व आहे. आणि सर्वात जास्ती श्रेष्ठ नाव. मग लोक म्हणतात की गुरुजी ते विष्णू सहस्रनाम म्हणायला फार वेळ लागतो. 15 आम्हाला म्हणा, आमच्यासारख्यांना म्हणायला 1 तास लागतो, 1.25 तास लागतो, अर्धा पाऊण तास लागतो. तर म्हणे एवढा वेळ नसतो म्हणे. मग काय करायचं? तर त्याचं काहीतरी इसेन्स तुम्ही शॉर्ट काहीतरी सांगा ना आम्हाला काहीतरी. तर म्हटलं काही नाही, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला भगवंतानीच सांगितलेलं आहे. योमान नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पांडव सोहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशया. तुला नाही ना सगळं विष्णू सहस्रनाम म्हणता आलं चालेल, काही हरकत नाही. विष्णू सहस्रनाम तुला न म्हणता तुला जर का त्या संपूर्ण विष्णू सहस्रनामाचं जर का तुला फल पाहिजे असेल तर एक श्लोक म्हणे मी तुला सांगतो. आणि कोणी सांगितला हा श्लोक? भगवंतानी सांगितला. श्री भगवान उवाच नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशुरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. आता या श्लोकाचं जर का आपण पठण केलं तर संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं पुण्य आपल्याला लाभतं. आणि या श्लोकाचं वैशिष्ट्य बघा. नमोस्त्वनंताय शब्द काय आला? सहस्रमूर्तये. पुढे शब्द आला सहस्रपादा क्षिशुरोरुभावे. पुढे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी. किती वेळेला सहस्र घातलं याच्यामध्ये. याचा अर्थ हे संपूर्ण सहस्रनाम म्हणजे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते. या संपूर्ण सहस्रनामाच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आपल्या समोर उभी आहे. नमोस्तु अनंताय सहस्रमूर्तये. त्या हजारो मूर्ती असलेल्या भगवंताला, म्हणजे हजारो मूर्ती हजारो डोळे म्हणजे काय तर या सगळ्या. आता समजा का इथे जे हजारो लोक जमली सभेला तर प्रत्येकाचे 2-2 डोळे, म्हणजे तेवढे दुप्पट डोळे. आणि प्रत्येकाच्या हृदयातून त्या डोळ्यातनं तोच बघतोय. आणि त्या सगळ्यांच्या हृदयांमध्ये राहणाऱ्या परमेश्वराला काय म्हणतात? जनार्दन असं म्हणतात. आपल्या हृदयामध्ये जनार्दन राहतो. म्हणून हजारो डोळे, हजारो पाय, हजारो रूप असलेल्या भगवंताला नमस्कार मी करतो असा सरळ या श्लोकाचा अर्थ आहे. हा एक श्लोक म्हणा. पण लोक म्हणतात नाही हो, हा श्लोक मला एकाने सांगितलं की याच्यामध्ये गुरुजी श आणि श एकत्र येतं, त्याचा उच्चार आमच्याकडनं नीट होत नाही. पुरुषाय शाश्वते, शाय शाश्वते असं होतं ना ते. एक आहे षटकोणातला आणि एक आहे शहामुर्गातला. त्यामुळे हे दोन्ही श येतात. त्यामुळे जर आमचं चुकतं याच्यापेक्षा थोडं अजून काहीतरी शॉर्ट सांगा. अजून काही मिळेल का शॉर्ट? म्हटलं ह्याच्यापेक्षा थोडंसं शॉर्ट सांगायचं जर का झालं तर मग तुम्ही असं करा, तुम्ही नारायण 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 म्हणत चाला. ह्याच्यात कुठलंही हे नाही, श नाही, श नाही, स नाही, काही नाही. सोपं आहे. नारायण 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 म्हणत राहा. 1000 वेळेला म्हणा नारायण नारायण नारायण. तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं फल मिळेल. मग ते म्हणले नाही हो, नारायण 4 अक्षर होतात. त्यातलं पहिलं अक्षर दीर्घ आहे, दुसरं अक्षर दीर्घ आहे. बघा तुम्ही नारा, तिसरं अक्षर तिसरं आणि चौथं अक्षर रस्व आहे. ते पहिल्यांदा नाला खूप हे करावं लागतं, नारायणाचं. त्याच्याहीपेक्षा अजून शॉर्टकट सांगा. म्हटलं मग आता त्याच्याहीपेक्षा शॉर्टकट जर का सांगायचं जर का झालं ना तर तुला मग एक अक्षर नाव सांगायला लागेल. गोविंद नामने ती संकीर्तयेत. गोविंद म्हणत चाल. विष्णूंची या संपूर्ण सहस्रनामामध्ये 3च नावं महत्त्वाची आहेत बरं. या 3च नावांना
भीष्माचार्यांनी काय किंवा शंकरांनी महादेवांनी महाऔषधी म्हटलेलं आहे. ती 3 नावं कोणती आहेत तर त्यातलं पहिलं नाव आहे अच्युत, दुसरं आहे अनंत आणि तिसरं नाव आहे गोविंद. आपल्याला जर का कधी, अगदी मी नेहमी लोकांना सांगतो की सर्दीपासून ते महाव्याधी कॅन्सरपर्यंत कोणतीही जरी व्याधी आपल्याला झालेली असेल तरी रोज एक प्रयोग करत चला. पाणी घ्यायचं भांडंभर, चांदीच्या भांड्यात घ्या, साध्या भांड्यात घ्या, ग्लासमध्ये घ्या, कशातही घ्या. आपल्या डाव्या हातावरती भांडं घ्या, उजवा हात त्याच्यावरती ठेवा आणि घड्याळात बघून कमीत कमी 12 मिनटं, घड्याळामध्ये बघून कमीत कमी 12 मिनटं अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः, अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः. 12 मिनटं झालं की थांबायचं. हे जे तयार झालं पाणी आपल्या हाताचा स्पर्श करून, हे महातीर्थ तयार झालं, महाऔषध तयार झालं. आपण एखाद्याला, पेशंटला, कोणाला जर का दवाखान्यात भेटायला गेलो, कोणी व्याधीग्रस्त व्यक्ती आहे त्याला घरी भेटायला गेलो, आपण घरनं जाताना त्याला भेटायला जाताना आपण शहाळं घेऊन जातो, फळं घेऊन जातो रुग्णाला भेटायला. आता एक गोष्ट ही पण करत चला की विष्णू सहस्रनामातल्या या 3 नावांचं पाणी अभिमंत्रित घरी करायचं, बाटलीत भरायचं, ते त्या आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकांना घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं की मी हे भगवंताच्या नावांचं अभिमंत्रित केलेलं तीर्थ तुला बरं करण्याकरता मी आणलेलं आहे. असा प्रयोग करून बघा. मी किती लोकांना सांगितला तर किती लोक करायला लागलेले आहेत हा प्रयोग. मला तर परवाच्या दिवशी फोन आला, दीनानाथ मंगेशकरमध्ये ICUमध्ये ॲडमिट होते आणि प्रायव्हेट रूम घेतलेली होती आणि त्यांनी मला तिथनं फोन लावला, गुरुजी मी विष्णू सहस्रनाम म्हणते आणि माझे पिताश्री आजारी आहेत, ते झोपलेले आहेत, मी त्यांच्या उशाशी बसून विष्णू सहस्रनाम म्हणते. लोक करायला लागली आहेत. मला तुम्ही सांगा, आज मी कायम लोकांना सांगतो की आज कितीतरी मिशनरीयांची लोक धर्मपरिवर्तन करण्याकरता अनेक हॉस्पिटल्समध्ये, अनेक अशा संस्थांमध्ये त्यांच्या धर्माच्या प्रार्थना आणून ठेवत आहेत पेशंट्सपाशी आणि रविवारी ते येऊन गेले की सांगतात आठवडाभर आता म्हणा हे आकाशातला देवा मला बरं कर म्हणून. आणि मग आमची लोक ते करतात आणि मग एकदा बरं होऊन डिस्चार्ज मिळायची वेळ आली की ते सांगतात आमच्याच देवानी बरं केलं बरं तुला, म्हणजे आता ये आमच्याकडे. अशी स्थिती चाललेली आहे आता सगळीकडे. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, आपण पेपरमध्ये बातम्या सगळ्या बघतोय. म्हणून आपण आपल्या धर्माचा प्रचार, आपल्या ऋषीमुनींनी जे काही सांगितलं आहे ते करायला आपण सुरुवात केली पाहिजे. आपण विष्णू सहस्रनाम हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे, विष्णूंची 3 नावं हॉस्पिटलमध्ये पोचली पाहिजेत आणि कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, साक्षात महादेवानी सांगितलं म्हणून पोचवली पाहिजे. उमा आणि पार्वती दोघंजणं कट्ट्यावरती बसलेले आहेत आणि दोघं एकमेकांशी चर्चा चालली आहे आणि पार्वती शंकरांना विचारते की देवा तुम्ही सारखं म्हणजे तुमचं तोंड असं हलताना दिसतंय, तुम्ही काय मंत्र म्हणत असता आणि कुठलं मंत्र म्हणत असता मला कळत नाही, मला ऐकायला येत नाही. तर ते म्हणाले मी ते नंतर सांगेन तुला, पण तुला मी काय म्हणतो आणि कोणाचं म्हणतो तेवढं सांगतो. म्हणजे मी नारायणाचा जप करतो असं त्यांना म्हणले. अहो तुम्ही महादेव, ते नारायण, तुम्ही त्यांचा मंत्राचा जप करता? हो ना म्हणे, कारण त्या नारायणाच्याच 3 नावांनी मी आत्ता तुझ्या शेजारी बसलेलो आहे. ते म्हणे कसं? ते म्हणे तुला आठवतंय का समुद्र मंथन झालं होतं आणि ते समुद्र मंथन झालेलं असताना त्या मंथनामधून हलाहल नावाचं विष निर्माण झालं आणि ते हलाहल नावाचं निर्माण झालेलं विष मी सगळ्यांच्या आग्रहास्तव आता मला सगळ्यांचं रक्षण करण्याकरता मला ते स्वीकारावं लागलं. मी ते प्राशन केलं आणि ते प्राशन केल्यानंतर ते विष मी माझ्या कंठामध्ये ठेवलं आहे म्हणून माझा कंठ निळा झाला आहे. मग पार्वती म्हणते मग ते तोंडात का नाही राहिलं, पोटात का नाही गेलं? तर त्यांनी सांगितलं तोंडामध्ये मला माझा जप चालू आहे म्हणून त्या नामाच्या महात्म्यामुळे ते तोंडात राहिलं नाही आणि हृदयाच्या खाली गेलं नाही, कारण हृदयात मला मी त्याचं ध्यान करतोय म्हणून हृदयाकडे ते गेलं नाही. मग म्हणे तुम्ही कुठल्या नावांचा जप केला आणि तुम्हाला या विषाचा त्रास नाही झाला? तेव्हा भगवंताने, ही सगळी पद्मपुराणामध्ये गोष्ट आली आहे बरं का, त्या पद्मपुराणामध्ये पार्वतीला महादेव असं उत्तर देतात की अगं पार्वती, मी फक्त अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः या 3 नावांचा मी सातत्याने जप केला. या हलाहल नावाच्या विषाचा माझ्यावरती परिणाम झाला नाही. आणि म्हणून बघा तुम्ही किती महात्म्य असेल, किती या 3 नावांमध्ये विष्णूंच्या किती सामर्थ्य असेल.
अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. आज का कालच मी विष्णू सहस्रनामावरती मला व्हॉट्सॲपमध्ये आलं आहे, मी त्यांचं नाव नाही बघितलं, तर त्यांनी मला पाठवलं आहे की कॅन्सरवरती ते ट्रीटमेंट घेत आहेत सध्या, पण त्या केमोथेरपी त्यांनी चालली, त्यांची त्यांना 6-7 महिन्यापूर्वी कॅन्सर डिटेक्ट झाला आहे आणि केमोथेरपी चालली. तर जसा डिटेक्ट झाला आहे कॅन्सर, तसं त्यांनी एक गोष्ट सुरू केली, विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांनी असं सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 केमो कराव्या लागतील असं सांगितलं होतं. आणि गेल्या 6 महिन्यात फक्त त्यांची एकच केमो झाली आणि दुसरी करायची आहे आता. म्हणजे 6 केमो सांगितल्या होत्या का 4-5, त्यात एकच केमो झाली. बाकी ते म्हणतात आत्ता आवश्यक नाही, आत्ता आवश्यक नाही असं म्हणतात डॉक्टर. विष्णू सहस्रनामाचा गेल्या 6 मला त्यांनी लिहून पाठवलं व्हॉट्सॲपवर की गुरुजी मला विष्णू सहस्रनामाचा हा अनुभव आहे. अच्युताय नमः, अनंताय नमः, गोविंदाय नमः याचं नित्य ते पाणी पितायत बरं, असं भांड्यावर हात धरून. त्याचा फायदाच होतो, फायदाच होणार निश्चित. तर अच्युत अनंत गोविंद म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही गोविंद नाव म्हणा, गोविंद नाव म्हणा. गोविंद नावाचा अजून एक तुम्हाला लाभ सांगतो की आपण भोजन करताना गोविंद नाव घ्यावं असं सांगितलेलं आहे. तुम्ही भोजन झाल्यानंतर आपल्या पोटावर हात फिरवत फिरवत गोविंदाचा जप करा. तुम्ही जे खाल्लेलं आहे ते पचन होण्याकरता गोविंद नाव हे अत्यंत उत्तम आहे. कारण गोविंद जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा तुमच्या नाभीपासून ताळूपर्यंत सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या हलतात आणि तुमचा प्राण आणि अपान या दोन्ही वायूंचं बरोबर संतुलीकरण आपल्या शरीरात झाल्यामुळे जे आपण अन्न खाल्लेलं आहे त्याचं व्यवस्थित पचन होतं. म्हणून जेवताना गोविंद 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 म्हणायला सांगितलं. आता हे गोविंद नाव तुम्ही म्हणा असं मी त्यांना सांगितलं, तेव्हा ते म्हटले अहो नाही याच्यामध्ये पण अनुस्वार येतो, वेलांटी येते, मग आता अजून काहीतरी छोटंसं नाव सांगा. म्हटलं आता मी सांगण्यापेक्षा माझ्या पदरचं मी तुम्हाला सांगत नाही, जे शंकरांनी जे सांगितले ते तुम्हाला सांगतो. जेव्हा पार्वतीने हे विचारलं, हे म्हणे तुम्ही अच्युत अनंत गोविंदाचं तुम्ही मला सांगितलं, पण आता सांगा तुम्ही जे तुमचे सारखे ओठ हालताना मी बघते तर तुम्ही सारखं काय पुटपुटताय, सारखं काय अच्युत अनंत गोविंद म्हणताय का काय दुसरं म्हणताय तुम्ही. तेव्हा या शंकरांनी पार्वतीला उत्तर दिलं की शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी. आणि पार्वतीला शंकर सांगतात की अगं या संपूर्ण जे काही मंत्र आहेत या मंत्रांचं 33 कोटी मंत्र मी सगळ्यांना वाटून टाकले आणि सगळ्यांना वाटता वाटता 2च अक्षरांचा एक मंत्र मी माझ्याकडे ठेवून दिला आहे. बाकी सगळे मंत्र सगळ्यांना देऊन टाकले. आणि तो मंत्र म्हणजे या सगळ्याचं बीज कोणता मंत्र असेल तो राम 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 राम. हा मंत्र जर का सातत्याने म्हटला आपण तर मग आता याच्यामध्ये याच्यापेक्षा लहान मंत्र कुठलाही नाही म्हटलं. याच्यातच शिव सांगतात पार्वतीला की अगं ती म्हटली एवढासा मंत्र 2च अक्षरांचा. तर त्यांनी सांगितलं की अगं तू याला काय सामान्य समजते या मंत्राला. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. 1000 नावं एका बाजूला ठेव आणि एका पारड्यामध्ये फक्त राम नाम ठेव. रामनामाचं पारडं अधिक होईल, इतकं या रामनामाला महत्त्व आहे. आणि या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचा तो श्लोक येतो ना, रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नया वीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः. जर का आपलं कोणतंही कार्य कधी अडलं ना, तुम्ही या श्लोकांचा जप करा. रामो विरामो विरजो मार्गो नयो नयो नया. मला अमुक एक कार्य करायचं आहे पण माझं कुठंतरी काहीतरी अडलंय, ते पूर्ण होत नाही आहे. तुम्ही काय करा, या श्लोकाचा 108 वेळेला जप करा आणि भगवंताची मनोमन प्रार्थना करा. कारण या श्लोकातच आलंय बघा, रामो विरामो विरजो मार्गो नयो नयो नया. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे भगवंताच आहेत. या श्लोकाचा 108 जर का आपण जप केला
तर आपल्याला योग्य मार्ग हे भगवंतच दाखवतील. म्हणून हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना अशी एक समस्या असते, बरेच लोक विचारतात की आम्ही विष्णू सहस्त्रनाम जर का म्हटलं तर आमचं कर्ज फिटेल का हो, आमच्यावर खूप लोन झालं आहे आणि जेवढं काही आम्ही मिळवतो ना तेवढं शिल्लक काही राहत नाही, हे सगळं निघूनच जात आहे, हातावर काही शिल्लक राहत नाही. तर अशा वेळेला लक्ष्मी प्राप्ती करता काही मंत्र आहेत का, किंवा विष्णू सहस्रनामाचा आम्हाला उपयोग? वस्तुतः हा प्रश्नच शिल्लक राहत नाही, कारण ज्याचं तुम्ही सहस्रनाम म्हणता त्यांची पत्नीच लक्ष्मी आहे. त्यामुळे जिथे पती आहेत तिथे लक्ष्मी राहणारच आहे. उलट आहे, आपण लक्ष्मीच्या मागे लागतोय आणि लक्ष्मी नारायणाच्या मागे लागते. मग आम्ही नारायणालाच जर का पकडलं तर लक्ष्मी जिथे नारायण तिथे थांबणारच आहे, तिला वेगळं हाक मारायची गरज नाही. पण तरी सुद्धा लोक असं विचारतात की नाही आम्हाला काहीतरी छोटं काहीतरी पाहिजे विष्णू सहस्रनामा. म्हणलं ठीक आहे, त्याच्यावरही विचार केला आणि आमच्या या पुराणाने हा श्लोक सांगितला. 65व्या नंबरचा श्लोक आहे विष्णू सहस्रनामामधला. श्रीद श्री श्रीनिवास श्रीनिधी श्री विभावना श्रीकर श्रेय असा तो मंत्र आहे. श्रीद हा 65व्या क्रमांकाचा मंत्र आहे. हा जर का या मंत्राचा श्लोकाचा जर का आपण सातत्याने जप केला तर आपल्याला लक्ष्मीविषयी अर्थकारणाविषयी ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या निवारण होण्याकरता हा मंत्र, हा श्लोक 65व्या नंबरचा तुम्ही लक्षात ठेवा, अत्यंत उपयुक्त आहे. या विष्णू सहस्त्रनामाबद्दल जर का आपण चिंतन केलं तर मला एकदा असं वाचायला मिळालं की जो विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतो ना त्याचा सन्मान साक्षात विश्वातल्या सगळ्या देवता ठेवू लागतात की हा नारायणाचं सहस्रनाम म्हणतो. आपण कोणाला सांगत नाही की मी विष्णू सहस्रनाम म्हणतोय, परंतु त्यांना बरोबर ट्रेस लागतो की हा विष्णू सहस्रनाम म्हणणार आहे म्हणून. समजा कल्पना करा, मला एका स्वामींनी ही गोष्ट सांगितली. ते साधू मला काय म्हटले की अरे बेटा देख, तू यदि विष्णु सहस्रनाम का जाप करता है ना तो किसी भी मंदिर में तू जा, कौन से भी भगवान को दर्शन करने के लिए जा, बाकी सारे भक्तों को छोड़कर वो पहले आपको दर्शन देने वाला है. त्यांनी सांगितलं की जो विष्णू सहस्त्रनाम म्हणणारा भक्त जो आहे तो कोणत्याही मंदिरात दर्शनाला गेला, समजा तुम्ही कल्पना करा की मी विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतोय आणि मी देवीच्या दर्शनाला गेलो किंवा गणपतीच्या दर्शनाला गेलो, मारुतीच्या दर्शनाला गेलो, तर आता ही देवता वेगळ्या आहेत. मी तर विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय, पण मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय आणि मी गणपतीच्या दर्शनाला जाणार आहे किंवा देवीच्या दर्शनाला जाणार आहे. आणि नेहमी लक्षात घ्या, आपण त्या मंदिरात पोचण्यापूर्वी आपला ऑरा देवाला कळतो की हा भक्त येतोय दर्शनाला. आपण जर का विष्णू सहस्त्रनाम नित्य पठण करत असू तर आपला ऑरा त्या देवतेला कळतो आणि ती देवतेला लक्षात येतं की अरे हा विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणणारा विष्णू भक्त माझ्या दर्शनाला येतोय. तो देव तुमच्या स्वागताला तिथे उभा राहतो. तो देव तुम्ही ज्या कामनेने नमस्काराला गेलेला आहे ती कामना माझ्याकडनं कशी पूर्ण करता येईल याचा विचार तो देव करतो की हा विष्णूंचा भक्त आहे, मला याला काहीतरी आशीर्वाद देण्याची संधी मिळू देत. एवढं नारायणांच्या बद्दल सगळ्या देवतांना आदर आहे. कारण का, ब्रह्मा उत्पत्ती करते आहेत, नारायण हे स्थिती आहे आणि शंकर हे लय आहेत. म्हणून उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवांचं काम संपलं, पण आम्ही सगळे ब्रह्मांड जे आहे ते विष्णूंच्या अधीन आहोत. आपण आपले सगळ्यांचे पालन करते विष्णू आहेत आणि त्याचं जेव्हा आपण सहस्रनाम म्हणतो ना तेव्हा हे सगळेजण आपला आदर करायला लागतात. अहो इतकंच नव्हे, समाजामध्ये सुद्धा आपोआप आपलं लक्षात येतं की विष्णू सहस्रनाम आपण म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपली एक समाजामधले एक जी काही ज्याला आपण म्हणूया स्टेटस, त्याच्यामध्ये खूप बदल व्हायला लागतो. आपोआप या सगळ्या गोष्टी घडतात, आपला ऑरा बदलून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची आहे ना, लोक म्हणतात आमच्या पत्रिकेमध्ये दोष आहेत, पितृदोष आहेत, वास्तुदोष आहेत, हे काय ते आहेत, ह्याच्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचं काय करावं. तर इथे मी तुम्हाला एक अगदी आवर्जून गोष्ट सांगेन की विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणायला सुरुवात करता तेव्हा कुंडलीतले सगळी 12च्या 12 स्थानं ही शुद्ध व्हायला सुरुवात होते. सगळ्यात महत्त्वाचा परिणाम, पहिला ग्रह कोणता शुद्ध होतो माहिती आहे?
सगळ्यात जास्ती तुमचा बुध चांगला होतो विष्णू सहस्रनाम म्हणण्यात. का? कारण बुधाचं दैवतच नारायण आहे. आणि बुध हा पत्रिकेमध्ये काय कशाचा कारक आहे? तर बुध हा बुद्धीचा कारक आहे, बुध हा वाणीचा कारक आहे, बुध हा तुमच्या अभ्यासाचा कारक आहे. बुध लिखाण, वाचन, चिंतन, कलेचा, या सगळ्या विचार करण्याचा कारक बुध आहे. आणि ते एकदा चांगलं व्हायला लागला बुध की आपोआपच हे सगळे गुण तुमचे आपोआप डेव्हलप व्हायला सुरुवात करतात. दुसरा ग्रह चांगला होतो पत्रिकेतला, तो म्हणजे गुरु. गुरुची जर का काही पीडा असेल आपल्याला, तर विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केल्यानंतर बृहस्पती हा ग्रह आपल्याला अनुकूल होतो. आणि तिसरा महत्त्वाचा ग्रह की दशावतारातल्या भगवंताचा अवताराशी संबंधित मी एक तो विषय नक्की महत्त्वाचा आहे की विष्णूंचे 10 अवतार आहेत आणि 9 ग्रह आहेत. प्रत्येक अवतार हा एकेका ग्रहाशी संबंधी आहे. समजा उदाहरणार्थ केतू जो आहे तो वराह अवताराशी संबंधित आहे. तुम्हाला केतूची पीडा झाली तर तुम्ही वराहाचं स्तोत्र म्हणा, वराहाचा जप करा, तुम्हाला केतूची पीडा कमी होईल. जर का तुमच्या कुंडलीतला आत्माकारक ग्रह, जो आत्मकारक म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास वाढवणारा, एनर्जी देणारा, उत्साह देणारा किंवा तेज ओज देणारा असा सूर्य जर का तुमच्या पत्रिकेमध्ये बिघडला असेल, तर 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही विष्णूंच्या राम अवताराची उपासना करा. विष्णूंच्या 10 अवतारापैकी राम अवतार जो आहे, हा राम अवताराचा संबंध हा सूर्याशी आहे. आणि म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणायला लागल्यानंतर तुमचे त्याच्यात राम येतच आहे. त्यामुळे आपोआप तुमचा सूर्य ठीक होतो, बुध ठीक होतो, केतू राहू आणि नरसिंह अवतार जो आहे भगवंताचा, याचा मंगळाशी संबंध आहे. मंगळाची जर का तुम्हाला पीडा असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणाच, पण नरसिंहाचं ध्यान करा, तुम्हाला मंगळाची पीडा कमी होईल. अशा सगळ्या गोष्टी या विष्णू सहस्रनामामध्ये म्हणजे तुमच्या कुंडलिनीचा संपूर्ण विचार या विष्णू सहस्रनामामध्ये केलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला, मग हे विष्णू सहस्रनाम जर का आपल्याला करायचं असेल तर त्याच्याकरता कोणती वेळ घ्यावी, कोणता काळ घ्यावा, तर त्यांनी वारांमध्ये जर का म्हणाल तुम्ही तर बुधवार हा सगळ्यात बेस्ट आहे. कारण बुधवार हा विष्णूचा वार आहे. तिकडे उत्तरेमध्ये वगैरे बरेच लोक आहेत ना, गुरुवार हा विष्णूचा वार मानतात. कारण गुरुवार म्हणजे गुरुचा वार आहे आणि गुरुला सगळं पिवळं वस्त्र, पिवळं हे सगळं लागतं. त्यामुळे ते म्हणतात नाही मग विष्णूंचं पण पिवळं आहे सगळं, म्हणून गुरुवार हा विष्णूंचा आहे. पण तसं नाही आहे, गुरुवार हा गुरूंचा आहे, दत्तगुरूंचा वार आहे. बुधवार हा आपल्याकडे विष्णूंचा वार आहे. आणि बुध ग्रहाशी विष्णू सहस्रनामाचा जास्ती संबंध आहे. म्हणून तुम्ही कधीही विष्णू सहस्रनाम चालू करायला बुधवारी सुरुवात करा. बुधवारी तुम्ही विष्णू सहस्रनाम सुरू करा. ज्यांच्या घरामध्ये काही दोष आहेत, काही कुटुंबामध्ये कलह आहेत किंवा वास्तुदोष आहेत, अशा माणसांनी काय करावं, दर बुधवारी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आणि समजा जर का जमलं तर बुधवार गुणिले 7 म्हणजे हा बुधवार ते तो बुधवार दररोज 3 वेळेला, म्हणजे किती आवर्तन होतील आपली, 7 त्रिक 21 आवर्तनं होतील. पण सातत्याने त्याच वेळेला म्हणायचं. मी सकाळी पहिलं आवर्तन 7 वाजता म्हणणार असेल तर 7 वाजताच, दुपारी जर का 1 वाजता म्हणणार असेल 1 वाजता, संध्याकाळी 6 वाजता म्हणून 6 वाजता. अशा पद्धतीने 7 दिवस आपण हे जर का अनुष्ठान जर का केलं तर आपल्या अनेक प्रकारचे दोष आपल्या वास्तूमधले कमी होतात असं सांगितलेलं आहे. पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाच्या आसपास जर का जाऊन तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं, सर्वात जास्ती उत्तम वार आहे शनिवार. बाकी तुम्ही कुठल्याही पिंपळाच्या झाडाला रविवारी तर अजिबात स्पर्श करू नये म्हणून सांगितलं आहे. याचं कारण का, वृक्षाणाम अश्वत्थोस्मी, भगवंतानी सांगितलं अश्वत्थ ही माझी विभूती आहे. आणि दुसरी गोष्ट, या अश्वत्थाच्या सान्निध्यात विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आम्हाला उत्तम पुण्य आहे. म्हणून शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी जा, पिंपळाच्या झाडाला असं घट्ट धरा आणि विष्णू सहस्रनाम म्हणा. सकाळी पहाटे जो ऊर्जा असते की नाही सगळ्या ब्रह्मांडामध्ये, ही ऊर्जा
24 तास या पिंपळाच्या झाडामध्ये आहे. तुम्ही असं विष्णू सहस्रनाम म्हटलं तर ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल, असं पिंपळाच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा अनेक प्रकारे विष्णू सहस्रनाम आपल्याला उपयोगी आहे. याच्यावरती मी बऱ्याच ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे किंवा विवेचन मी करण्याचा आणि हे विष्णू सहस्रनाम समाजामध्ये सगळ्यात खालच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न माझा आहे. येणं केनं प्रकाराने विष्णू भक्तीकडे लोकांना आणावं ही एक गेल्या 4-5 वर्ष मी सतत कार्य करतोय. त्यामुळे आज काकांनी, श्रीपाद काकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवलं आणि काकांनी मला ज्यावेळेस निमंत्रण दिलं त्यावेळेस सांगितलं की 2 गोष्टी आहेत. एक तर म्हणे विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणून घ्यायचं आहे सगळ्यांकडनं, आणि त्यांनी गेले 2-3 दिवस त्यांचा मला हे चाललंय की तुम्ही ध्यान करून घ्या. म्हणून नमो भगवतेचं ध्यान करून घेतलं. आणि शिवाय हे थोडंसं विवेचन हे सगळं काकांनी आयोजित केलं आणि तेवढ्याकरता त्यांनी इतके दिवस त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना त्यातनं सत्संग घडावा अशी काकांची खूप तळमळ होती. त्याप्रमाणे मलाही थोडंसं तुमच्याशी संवाद साधण्याचं, हे सगळं करण्याचं. आणि खरोखरी काका मगाशी विष्णू सहस्रनाम म्हणताना आणि ध्यान करताना एक वेगळी ऊर्जा जाणवली, वेगळा आनंद मलाही जाणवला. म्हणजे मला आधी सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर लक्षात आलं की आपण महादेवांच्या ओऱ्यामध्ये आहोत ही मला अक्षरशः मगाशी जाणीव झाली. म्हणजे हे साक्षात मृत्युंजयाचा जवळ आहोत आपण. आणि खरोखरी त्यामुळे आपलं विष्णू सहस्रनामही छान झालं. केलेली सेवा त्या नारायणाच्या चरणी आपण अर्पण करूया. पुरुषोत्तम भगवान की जय श्रीराम.